खवली बांधून सोडलेली आहे आणि त्यांनी ऐकली. त्यामुळे अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी रक्षा खडसे अनेक म्हणजे रक्षा खडसेच नाही तर भाजपच्या अनेक महिला सदस्यांच्या बाबत असं वेगवेगळ्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी करत असताना त्यांनी अशी भाषा वापरली की ते शोभेची नाही आहे. आता भारतीय जनता पार्टीचे जबाबदार माणसं जर अशा रीतीने बोलत असतील तर भाजपची काय स्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे हे आपल्याला समजू शकतो. मी भाजपमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्या कित्येक वर्ष काम केल्यानंतर माझं मी भाजप अनुभव कधी घेतला नव्हता. एक सुसंस्कृत भाजप त्याच्याकडे पाहिलं जात होतं. अशा रीतीने गलिच्छ बोलणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी नव्हती. आता ही संख्या वाढते आहे आणि त्यामुळे पक्षाच्या संदर्भामध्ये निश्चित कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. नारायण राणे एकाच छताखाली राहतात तिने. नारायण राणे भाजपमध्ये आहेत, त्यांचे चिरंजीव शिवसेनेमध्ये आहेत, पण ते एकाच छताखाली आहे. भाजपमध्ये अनेक उदाहरणं देता येते. माझ्या कालखंडामध्ये मी पाहत होतो की विजयराजे शिंदे त्या कायम भाजप बरोबर राहिल्या आणि त्यांचे चिरंजीव कायम काँग्रेस बरोबर राहिले. एकाच छताखाली एकाच घरात. विचार वेगवेगळे असू शकतात. ज्यावेळेस माणूस एखादा मॅच्युअर्ड होतो किंवा तो लोकशाहीमध्ये मतदानास पात्र होतो तर त्याचे विचार वेगळेच होऊ शकतात. गुन्हा दाखल करता येईल ते वकिलांचे बोलून मी तो हे करेल आणि त्याच्यावर एखादा फौज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.